थांब थांबाय सगळं वर्ष इथं सगळं वाड्यात सरकार थांबा त्रास होतोय. या घरानं आणि या घरातल्या माणसाने मला आधार दिलाय. या घराला सुखी ठेव. महाजन आणि शर्वरी इथून गेले तरी त्यांच्या पाठीशी तुझा आशीर्वाद असू दे. देवा, शर्वरीच्या मनात महाजनांबद्दल जो कडवटपणा आहे तो लवकरात लवकर दूर होऊ दे. मी तिच्या आईची जागा नाही घेऊ शकत, पण तिनं माझ्याशी प्रेमानं हक्कानं आपलं माणूस म्हणून बोलावं एवढीच इच्छा आहे माझी. काय ग? मालकीन सारखा हा सगळं इकडे काय काय ग? काय झालं? हे काय केलं? काय केलं मी? थोरले मालक आत्ता गेलेत. त्यांची कार्य बाकी आहेत ना अजून. आणि हे काय दिवाबत्ती केलीत तुम्ही? हा अगं, पण म्हणजे घरात आता सगळं छान होऊ दे, घरावरचं संकट जाऊ दे म्हणून केली दिवाबत्ती. पण मी लक्षात ठेवीन, आता कार्य संपल्यावरच करीन सगळं. हा एका कार्याची तयारी सुरू आहे, दुसऱ्या कार्याची पण तयारी करावं लागेल. अशा केसांची लई काळजी घ्यायला लागते बर का. नशीब लागतं असे केस मिळायला. अगं खरंच मी हसले कारण मला आमच्या अलका मावशींची आठवण आली. त्या माझे केस जरा मोकळे दिसले की कंगवा घेऊन मागे लागायच्या. असं? हो, त्या म्हणायच्या माझे केस किती गळतात आणि तुझे केस किती छान आहेत, त्यांची काळजी का घेत नाहीस? बरोबरच आहे की त्यांचं. माझे केस खरंच माझ्या आजीसारखे आहेत का? वय अगदी तुझ्या आजीसारखेत बघ. अरे शर्वरी, छान दिसतेस ग. आई, तुम्ही बांधले ना केस? वय छान बांधले. शर्वरी, तुला काय आवडतं? काय बनवू नाश्त्याला? आजी, तुमचे केस बांधून झाले ना? मी थोड्या वेळाने गप्पा मारायला येईन. विभा ये ये बस इथं बस. हे बघ विभा, तुझ्याबद्दल तिच्या मनात अजून राग आहे. राग म्हणण्यापेक्षा तिचं मन दुखावलं गेलंय ग. बापावर लई प्रेम करते म्हणून तिला सहन नाही झालं की तिच्या बापानी लग्न केलंय म्हणून. आपण सावरायला थोडा वेळ दिला पाहिजे तिला. आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ती ही समजा इसरन. बर, तू तिच्यासाठी नाश्ता कर, मी घेऊन जाते. आई, हे दागिने ठेवा तुमच्याकडे. आई, यातला गणपती मी देवाऱ्यात ठेवलाय. मी भागा अशी काय करतीस? हे बघ, तुझं लग्न होईल, तुझं आयुष्य नव्यानं सुरू होईल म्हणून हे दागिने ठेवले होते ग. हे बघ, आज ना उद्या मी आसन नसन म्हणजे हे बघ, महाजन तुला घेऊन जाणार, तू मुंबईतच राहणार म्हणून हे दागिने तुझ्याकडेच असलेले बरे. इथं आल्यापासून तुम्हाला फक्त आणि फक्त त्रासच होतोय. मला असं वाटतं आता तुम्ही भुलगावातून निघा, मुंबईला जा. तुम्ही म्हणजे तुम्ही आणि शर्वरी. माझं आपलं लग्न का झालं, कसं झालं, आपल्या दोघांनाही माहितीये. मला आपल्या नात्याचं ओझं उगाच तुमच्यावर टाकायचं नाहीये. नाही, माझं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. माझी काहीतरी सोय होईपर्यंत मी राहीन चंद्रविलास मध्ये. विभा, काय झालं ग? आई, मला नको दागिने, ठेवा तुमच्याकडच. विभा अशी काय? ऐका माझं, ठेवा ना तुमच्याकडच. मला लागले तर मी मागून घेईन. बर, पण हे दागिने तुझे हे ध्यानात ठेव. नाश्ता बनवू. विभा,
महाजन कुठं दिसत नाहीत ग? ते बाहेर गेलेत खरेदी करायला. खरेदी चालू आहे महाजनची. साड्यांच्या दुकानात गेलेला मगाशी पाहिलं आपण. शशा फक्त बघत बसायचं का आपण? तू बोल, आत्ताच्या आत्ता फटकावून काढतो त्याला. त्याला असा नाही फटकवायचा रे. 4 चौघात जाहीर सत्कार करायचा त्याचा. म्हणजे एक काम करा, लवकर वाड्यावर पोचणार नाही असं काहीतरी सेटिंग करा. तोपर्यंत मी वाड्यावर जाऊन दागिने मिळतात का ट्राय करतो. अरे पण तिथे आई आणि वहिनी बोबाटा करतील ना. करू दे रे. हा तिथे नसला म्हणजे त्यांचं थोबाड बंद करायला वेळ नाही लागायचा मला. हा, एक नंबर आयडिया आहे ना. आता जा, काहीतरी करा. हा महाजन वाड्यावर पोचला नाही पाहिजे. काय पंक्चर झाली वाटतं? हो, पंक्चर झाली. अहो, सकाळपासून 4 गाड्या पंक्चर झाल्या या रस्त्यावर. मी पाहिलं ना. लोकांच्या वाटेत खोडा घालायचं ठरवलं या रस्त्याने. स्टेपनी आहे ना, मी करतो मदत. तुम्ही एक काम करा, तुम्ही टायर काढा, मी स्टेपनी काढतो. थँक्यू दोस्त. स्टेपनीची रिंग वाकले. अहो बघा ना साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथे जवळच माझ्या मित्राचं दुकान आहे, मी ती स्टेपनी सरळ करून आणतो. तुम्ही तोपर्यंत टायर काढून ठेवा, मी ती स्टेपनी सरळ करून आणतो. ओके. हे फिरव गाडी. मावशी, गुरुजींशी बोलून मला सांगाल का? इथे कोणी येत नाही हो. हो अगं, आपला फोन झाला ना की लागोलाग त्यांना फोन करते आणि सगळी यादी पाठवून देते बघ तुला. थँक्यू. काय ग, बाबा कसा आहे तुझा? बरा आहे ना? हो हो, बरं आहे. सावरलाय का? नाही, थोडा वेळ लागेलच, पण त्याला म्हणावं अलका मावशींनी सांगितलंय की जास्त विचार करत बसू नको. हो, सांगते. आणि जेवण बरं असतं का? स्वयंपाक कोण करतं तिथे? शरू, या कोण ग? हा, नमस्कार, मी विभावरी. तुम्ही अलका मावशी ना? हो. शर्वरीकडून ऐकलंय मी तुमचं नाव. मी इकडे घर सांभाळायला असते. तुम्ही बोला, मी आवरते. स्वयंपाकाला पण हीच असते का? हिला सांगून ठेव बाई, तुझ्या बाबांचे नखरे असतात. हेच पाहिजे, तेच नको. मावशी, मला यादी पाठवाल का? मी नंतर करते. सॉरी हा, त्यांचा गैरसमज झाला. शर्वरी, जा, आजी बोलावते. मला बोला ना तुम्ही. वय, हे बघ, तुझ्यासाठी काय तर आणलंय. वाव, आवडतात का फुलं? फुलं कोणाला आवडत नाहीत? केस बांधलेले आणि केसात गजरा माळला तर चालेल ना. चल इरीकडे जाऊ. हा.
चंद्रविलास, आता हे दागिने घेतल्या बगर मी जात नसतो इथून. कोणत्या कोणाकडे ठेवले असतील दागिने, आधी ते शोधावं लागेल. आता महाजन काही येत नाही तर एकच चान्स आहे. शशिकांत घोलप, दागिने शोधा. ते कुठे गेला हा माणूस? त्यापेक्षा मी गेलो असतो तर परवडलं असतं. कमॉन 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 कमॉन. तारा, ही खोळी इथं काय करत असती? बांगड्या तर म्हातारीच्याच आहेत, म्हणजे ही खोली म्हातारीचीच असणार. दागिने इथे शोधायला पाहिजे. आई, काही हवंय का? जी काय मस्त सुगंध येतोय. मला गजरा मळून देता का? देते की. तुम्ही पण मळा ना. नाही, मी माळत नसते, तुला माळते. लई छान दिसेल बघ तुला. आई आणि शर्वरी तर इथंच आहेत, मग तिथं खोलीत कोण आहे? तारा. एवढी बक्कळ संपत्ती आहे तरी आमचे दागिने बुडाखाडी लपून ठेवले होय रे महाजन. अरे तुमच्यासारखे श्रीमंत जर श्रीमंत व्हायला लागले तर आमच्यासारख्या गरिबांनी काय करायचं? तर आता हे दागिने आपले. कोण आहे?
वाटत चोरी करायला? हा? दागिनं द्या. अगं स्वतःचे दागिने घ्यायला कसली आली लाज हा? आणि ज्यानं माझी बायको पळवली त्याला नाही लाज वाटत आहे? दागिनं द्या म्हणते ना. नाही माझे दागिने द्या म्हणते ना. दागिने मिळायचे नाही. दागिनं द्या. काय ग हा? लय आवाज वाढलाय तुझा, अजून कमी झाला नाही. ओरडतेस? ओरड महाजन. काय महाजन येणार? महाजन घरीच नाहीये. काय मग कोण येणार? तुझी सासू येणार का तुझी ती सावत्र मुलगी येणार? बोल. हा शेवटचं सांगते, दागिनं द्या. घेतो की. ओरडतेस कशाला? घे दागिने. घे अगं दागिने घे. विभा घे दागिने. घे दागिने घे. काही म्हणा विवे, लग्न मानवलं तुला, संसार एकदम सुखाचा चाललाय. हात सोडा. अगं हेच दागिने काय, तुला दुसरे पण दागिने देतो. दागिन्याने मडवीन. तू फक्त माझ्यासोबत चल. आपण दोघं जण राजा राणीचा संसार करू. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? लग्न झालंय माझं, आता तरी सुधरा. मग ते तर आधी पण झालं होतं ना. तुझा पहिला नवरा मेला. मी काय म्हणतो विवे, आपण या महाजनला सुद्धा बघू इकडे. छान दिसतंय. थँक्यू. आमची विभा पण अशीच नटून थटून आली होती बघ. तिची लई स्वप्न होती, पण माझा लेक गेला त्यानंतर ती कधी नटलीच नाही. पोरी, अगं तुझ्या बाबांचं आणि विभाचं लग्न केवळ केवळ सोय ग, ते त्या आमच्या शशीपासून वाचवण्यासाठी. मला माहितीये, गोष्टी जेवढ्या वरवर दिसतात तेवढ्या नसतात. माझी विभा खरंच लई गुणाची आहे ग, जीवाला जीव देणारी आहे. तू बघितलंस ना या तुमच्या चंद्रविलास वाड्यात रात्री अपरात्री काय काय व्हायचं, कशी काही न विचार करता मदतीला येत होती. तिच्या मनात असं काय बी नव्हतं ग. तुझ्या बाबांचं आमच्या विभाचं लग्न म्हणजे केवळ अपघात आहे ग. सुरुवातीला मी पण चिडले होते, मला बी लई राग आला होता, पण नंतर नीट विचार करून बघितलं, मग ध्यानात आलं त्या दोघांना लग्ना वाचून काय पर्याय आहे. पोरी, म्हणून सांगते, मनात काही गैरसमज ठेवू नकोस बर का. हे बघ, हा गजरा विभासाठी केलाय, तिला देशील का? ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून देते. महाजनांबद्दल एकही शब्द चुकीचा ऐकून घेणार नाही मी. दागिनं द्या आणि निघा इथनं. परत एकदा बोल ना विवे. लई गोड दिसतीस बोलताना, रागवल्यावर लई गोड दिसतीस. बोल ना परत एकदा बोल. दागिनं द्या म्हणते ना मी. एकदा बोलून दाखव. बोल बोल. हात सोडा माझा. नाही, दागिने मिळणार नाही. हात सोड. शर्वरी, बाबांनी सांगितलं होतं ना यायचं नाही, तरी आलात. आत्ताच्या आत्ता इथून निघा. मी पण बाबाची मुलगी आहे. निघा म्हणलं ना मी. निघा इथून. ऐकू येत नाही का? निघा ना. शर्वरी, काय करत होतास? हे बघ, लक्षात ठेवा, हे महाजनांचं घर आहे. इथे कोणीही कोणावर हुकूम गाजवत नाही. तर तुम्ही तर बाहेरचे आहात, म्हणून तुमचा तर संबंधच येत नाही. पुन्हा इथे यायचं नाही. विभावारी नर्स आणि तुमचा काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना त्रास दिला तर बघा काय होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला दागिने वगैरे काही मिळणार नाही. काय राक्षसा दागिने घ्यायला आला होतास वय? अरे कधी अक्कल येणार आहे तुला? का तरच येतोय बाबा आम्हाला, आणि आता तर काय चोरी करायला आला होता. लाज नाही वाटत तुला? तू का बस म्हातारे, कबाड बंद ठेव. माझ्या जिंदगीचे 12 वाजवले, तू नाट लावलीस तर मी तुझी वाट लावणार आहे. आणि हे बघ विबे, दागिने खोल घरा. तुम्ही निघताय का?
शर्वरी, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय.